Hello everybody. I welcome you all for today's session. And this today's session, it is specifically for locomotion and movement. हा जो चॅप्टर आहे लोकोमोशन अँड मोमेंट एनसीईआरटी मध्ये पूर्णपणे दोन पार्ट मध्ये डिवाइड केला आहे. पहिल्या पार्ट मध्ये लोकोमोशन मुवमेंट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेले जे काही मसल्स आहेत त्या मसल्स पहिल्या पार्ट मध्ये घेतलेल्या आहेत आणि सेकंड पार्ट मध्ये जे काही इंटरनल स्केलेटन आहे जे लोकोमोशन साठी महत्त्वाचं आहे. इंटरनल स्केलेटन म्हणजे आपण ज्यांना म्हणतो दॅट्स अँड बोन्स. ठीक आहे, मग बोन्स आणि त्यांचे जॉईंट्स वॉट एव्हर जे काही असतील तर ते सगळे पार्ट आपल्याला सेकंड पार्ट मध्ये त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यापैकी पहिलं पार्ट आपण आता सुरू करूया. सो इन दिस फर्स्ट पार्ट वी हॅव टू स्टडी the important part which is useful in the locomotion, that is muscles. How locomotion occurs in the various organisms. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये लोकोमोशन आणि मूवमेंट कसं होतं त्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले पार्ट्स आणि ह्युमन बीइंग मध्ये जे काही लोकोमोशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ मसल्स हे सगळे पार्ट आपल्याला या पहिल्या पार्ट मध्ये पाहायचे आहेत. ठीक आहे, नाउ वी विल स्टार्ट विथ द डेफिनेशन दॅट इज द लोकोमोशन. व्हॉट इज लोकोमोशन? This is an important definition. लोकोमोशन काय आहे? तर the definition of locomotion is the voluntary movement resulting in a change in location. Voluntary movement resulting in a change in location. This is a location 1. This is लोकेशन बी. हा लोकेशन ए आहे, लोकेशन बी आहे. असं समजा की ही व्यक्ती रन होते आणि एका लोकेशन मधून दुसऱ्या लोकेशन मध्ये चालली जाते. दिस इज सिम्पली वी कॉल द लोकोमोशन. आपण या लोकोमोशन म्हणतो. आणि लोकोमोशन ही व्हॉलंटरी मुवमेंट आहे. व्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही चालणार. इफ यू डोंट वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस देन यू कुड नॉट बी मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. जर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही मूव्ह होणार नाही. तुम्हाला वाटत नसेल तर मूव्ह होणार. दॅट इज अ व्हॉलंटरी. हे काय करते? व्हॉलंटरी नेचर सांगते. ऑल लोकोमोशन आर मुवमेंट. सगळे लोकोमोशन मुवमेंट आहेत बट ऑल मुवमेंट आर नॉट लोकोमोशन. सगळे लोकोमोशन मुवमेंट आहेत परंतु ऑल मुवमेंट सगळे मुवमेंट हे लोकोमोशन नाही. सिम्पली पहा, तुम्ही जेव्हा पायाने चालत आहात तर इट इज अ लोकोमोशन. तुम्ही पायाची मुवमेंट करताय ना. यू आर वर्किंग यू आर मूविंग द युअर लेग्स. व्हेन यू आर मूविंग द लेग्स देन यू आर लोकोमोट. म्हणजे तुमचे लेग्स लोकोमोट होतात म्हणून ती मुवमेंट दाखवतात. परंतु इफ युअर हँड इज इन मुवमेंट, जर समजा तुमचा हात मुवमेंट मध्ये आहे म्हणजे तुमच्या समोर पहा मी असा हात फिरवतोय, दिस इज अ मुवमेंट. दिस इज नॉट अ लोकोमोशन. दिस इज अ मुवमेंट, दिस इज नॉट अ लोकोमोशन. ज्यावेळेस पाय मूव्ह होत आहेत तर तेव्हा इट इज अ लोकोमोशन. परंतु हात मूव्ह होतोय इट इज नॉट ए लोकोमोशन. दिस इज द ऍक्च्युअल एक्सप्लेनेशन ऑफ दिस स्टेटमेंट. या स्टेटमेंटचे ऍक्च्युअल एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे ऑल लोकोमोशन आर मुवमेंट. सगळे लोकोमोशन मुवमेंट आहेत बट ऑल मुवमेंट आर नॉट ए लोकोमोशन. सगळे मुवमेंट हे लोकोमोशन नाहीत. समजतंय तुम्हाला? सो दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ द लोकोमोशन. ही लोकोमोशनची काय झाली डेफिनेशन. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया की लोकोमोशन आणि मुवमेंट हे कशा पद्धतीने इंटरलिंक्ड आहेत. द लोकोमोशन अँड मुवमेंट आर इंटरलिंक्ड. एक्झाम्पल, मग हे बाय एक्झाम्पल आपण पाहूया. In paramecium, see, in paramecium मध्ये cilia helps in the movement. cilia काय करतात? मूवमेंट साठी मदत करतात. आर यू अंडरस्टँडिंग दिस? paramecium मध्ये cilia काय करतात? हेल्प्स इन द मूवमेंट ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स अँड इन लोकोमोशन. पॅरामिशियम मध्ये सिलिया जे आहेत तुम्हाला दोन कामासाठी मदत करतात. मुवमेंट, परंतु मुवमेंट कशाची आहे? मुवमेंट ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स
आणि या व्यतिरिक्त लोकोमोशन. पॅरामेशियम मध्ये सिलिया काय होतो, लोकोमोट होतो. सो दीज आर दी सिलिया. तुम्ही पाहतायत हे सिलिया तुम्हाला दिसतात. सिलिया पॅरामेशियमला काय करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊनही जातो म्हणजे लोकोमोशन करतो. याच व्यतिरिक्त इंटरनल मुवमेंट साठी सुद्धा ते काय करतात, मदत करतात. हायड्रा घ्या. हायड्रा यूज टेंटॅकल्स टू कॅप्चर प्रे अँड फॉर लोकोमोशन. काय करतात हायड्रा, प्रे कॅप्चर करण्यासाठी सुद्धा मदत करतं. या व्यतिरिक्त लोकोमोट होण्यासाठी सुद्धा मदत करतं. लिम्स ह्युमन बिंग मध्ये, आता हे कोणामध्ये आहे, ह्युमन बिंग मध्ये. ठीक आहे. लिम्स हेल्प टू चेंज बॉडी पोस्चर. लिम्ब जे आहे ते बॉडी पोस्चर बदलण्यासाठी मदत करतात, पोस्चर बदलण्यासाठी मदत करतात. ऑल्सो हेल्प इन दी लोकोमोशन, परंतु लोकोमोशन साठी सुद्धा मदत करतात. याचा अर्थ झाला की लोकोमोशन आणि मुवमेंट हे इंटरलिंक्ड आहेत. लोकोमोशन अँड मुवमेंट बोथ आर दी इंटरलिंक्ड. तुम्ही तिघांमध्ये पण पहा, इथं फूड मूव्ह होतोय, इट इज अ मुवमेंट. हायड्रामध्ये पहा, टेंटॅकल फूड कॅप्चर करते, इट इज अ मुवमेंट. ह्युमन बिंग मध्ये पहा, लिम्स जे आहे ते पोस्चर बदलण्यासाठी मदत करतात, इट इज अ मुवमेंट. याच व्यतिरिक्त हे सगळे पार्ट लोकोमोशन मध्ये सुद्धा मदत करतात सगळ्यांना. ठीक आहे. जर असं होत असेल तर इट मीन्स दॅट लोकोमोशन अँड मुवमेंट बोथ आर इंटरलिंक्ड. दोन्ही पण काय आहेत, हे एकमेकाबरोबर इंटरलिंक्ड. सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आता नाउ टाइप्स ऑफ मुवमेंट. आता लगेच ह्युमन बिंग साठी नाही, स्लाइड मध्ये जरी लिहिलं असेल फॉर द ह्युमन बिंग, परंतु लगेच ह्युमन बिंग साठी नव्हे, आपल्याला पुढे जायचंय. कारण ह्युमन बिंग मध्ये तुम्हाला मस्क्युलर मुवमेंट भेटेल, पण अदर मुवमेंट जे आहे ते ह्युमन बिंग मध्ये पण ध्यानात ठेवा, पण ह्युमन बिंग मध्ये सुद्धा या प्रकारच्या मुवमेंट सापडतात. हे तुम्हाला माहित आहे, याआधी सगळं म्हणजे अदर सगळ्या चॅप्टर्स मध्ये तुम्ही हे सगळं स्टडी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही पहा, अमिबॉइड मुवमेंट शो करतात, पण या व्यतिरिक्त ह्युमन बिंग मध्ये प्रेझेंट असलेले डब्ल्यूबीसीस पण अमिबॉइड मुवमेंट शो करतात. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचा जो पॅरामेशियम आहे तो सिलियरी मुवमेंट शो करतो. पण आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बिंग मध्ये ओव्हिडक्ट झालं, ट्रॅकी झालं, इथेही सिलिया प्रेझेंट आहेत, कारण सिलियरी एपिथेलियम आहे आणि ते सुद्धा मुवमेंटसाठी मदत करतं. आणि मस्क्युलर मुवमेंट हे सरळ सरळ ह्युमन बिंग मध्ये सापडतं. म्हणून या ठिकाणी जो हेडिंग दिलेला आहे ना, की टाइप्स ऑफ मुवमेंट इन द ह्युमन बिंग्स. ठीक आहे. मग ह्युमन बिंग्स मध्ये किती प्रकारचे मुवमेंट सापडतात, तर एक आहे अमिबॉइड मुवमेंट, एक आहे सिलियरी मुवमेंट आणि तिसरं आहे मस्क्युलर मुवमेंट. या 3 प्रकारच्या मुवमेंट ह्युमन बिंग मध्ये सापडतात. इथे जरी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तरी सुद्धा मी सेपरेट 1 बाय 1 या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. 3 प्रकारचे मुवमेंट आहे, अमिबॉइड, सिलियरी आणि मस्क्युलर मुवमेंट. 1 बाय 1 पाहूया आपण. पहिलं आहे अमिबॉइड मुवमेंट. मग अमिबॉइड मुवमेंट कशी आहे, सी अमिबॉइड मुवमेंट मोस्टली बाय सिरोपोडिया होतो. तसंही तुम्ही अमिबा मध्ये बघितलंय, अमिबाची मुवमेंट बाय सिरोपोडिया आहे. आणि सिरोपोडिया तुम्ही सेल मध्ये स्टडी केलेला, मी इथे एक्सप्लेन करणार नाही. ठीक आहे. मग बाय सिरोपोडिया फॉर्म्ड बाय स्ट्रीमिंग प्रोटोप्लाझम, जे स्ट्रीमिंग प्रोटोप्लाझम न, सी दिस इज अ सेल आणि आतमध्ये हा प्रोटोप्लाझम आहे, हा आतमध्ये प्रोटोप्लाझम आहे. आणि हा प्रोटोप्लाझम जर स्ट्रीम करत असेल, जर हा प्रोटोप्लाझम स्ट्रीम करत असेल तर तुमचा सेल असा दिसेल, लाईक दिस हियर, अशा पद्धतीचा सेल दिसेल. ठीक आहे. मग याच्या स्ट्रीमिंग नेचरमुळे काय होतं, हे जे सेल वॉल आहे, हा सेल वॉल आहे सिडोपोडिया फॉर्म प्लाझ्मा मेम्ब्रेन जातो, सिडोपोडिया फॉर्म करतो. आणि विथ सिडोपोडिया काय होतं, हा ऑर्गॅनिझम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतो. समजते तुम्हाला. मग दिस इज ए अमिबॉइड मुवमेंट. सिडोपोडिया थ्रू अमिबॉइड मुवमेंट काय केली जाते, इथं केली जाते. ठीक आहे. यामध्ये कोण इन्व्हॉल्व्ह आहे, म्हणजे सिडोपोडिया स्ट्रीमिंग मुवमेंट का होते, तर सायटोस्केलेटल एलिमेंट लाईक मायक्रोफिलामेंट ऑल्सो हेल्प फॉर दिस. मायक्रोफिलामेंट काय करतं, यासाठी मदत करतं. ठीक आहे. यावरती प्रश्न विचारलेला होता नीट मध्ये. हा, मग एक्झाम्पल, मॅक्रोफेजेस, ल्युकोसाइट्स, बोथ आर. मॅक्रोफेजेस खरं तर ल्युकोसाइटचेच टाइप्स आहेत, परंतु ल्युकोसाइट सेपरेट तुमचे काय आहेत, डब्ल्यूबीसीज आहेत. ते काय करतात, स्ट्रीमिंग मुवमेंट करतात. इथं तुम्हाला फिगर मध्ये दाखवलंय पहा, स्ट्रीमिंग मुवमेंट इथं तुम्हाला दिसते इंटरनली सायटोप्लाझमची, परंतु बाहेरून हा सिडोपोडिया तयार झालाय, एक्सटेंडिंग दी सिडोपोडियम. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी अमिबॉइड मुवमेंट. सेकंड मुवमेंट इज अ सिलियरी मुवमेंट. तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने, सिलिया यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. ठीक आहे. मग हे सिलिया कुठे कुठे असतात, मग सिलियरी एपिथेलियम प्रेझेंट इन युअर ओव्हिडक्ट ऍज वेल एज ट्रॅकी.
सिलियर इपिथेलियम कुठे कुठे प्रेझेंट आहे? एक्झाम्पल ध्यानात ठेवा. सिलिया आर प्रेझेंट इन ट्रॅकी ऍज वेल ऍज ओव्हिडक्ट. ठीक आहे. ट्रॅकीमध्ये रिमूव्ह फॉरेन सबस्टन्सेस. हे सिलिया काय करतात? फॉरेन सबस्टन्सेस रिमूव्ह करतात. ओव्हिडक्ट मध्ये पासेज ऑफ ओवा, ओवा पास करण्यासाठी. सी फिगर मध्ये क्लिअर दिसते तुम्हाला. इथं तुम्हाला हा सिलियर इपिथेलियम दिसतंय, त्याला इथं वरती सिलिया दिसतात. ठीक आहे. हे इनर लाइनिंग ऑफ ट्रॅकी आहे. दिसते इनर लाइनिंग ऑफ ट्रॅकी. इथे तुम्ही फॅलोपियन ट्यूब मध्ये या, म्हणजे ओव्हिडक्ट मध्ये या. ठीक आहे. दिस फॅलोपियन ट्यूब इज ऑल्सो कॉल्ड ऍज ओव्हिडक्ट. तुम्ही ओव्हिडक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सिलिया दिसतात. सियर इथे सिलिया दिसतात. ओवा इथे मूव्ह होते विथ द हेल्प ऑफ सिलिया. क्लिअर आहे? याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डाऊट घेण्याची गरजही नाही आणि हे तुम्हाला इझिली समजणार पण आहे. सो दिस इज अबाउट द सिलियर मुवमेंट. आणि शेवटची मुवमेंट आहे दॅट इज अ मस्कुलार मुवमेंट. ठीक आहे. ही मुवमेंट ऍक्च्युली आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये पाहायची आहे. ठीक आहे. मग मस्कुलार मुवमेंट हे कशा थ्रू आहे? बाय मसल. जसं ज्या पद्धतीने सिलियरी मुवमेंट बाय सिलिया होतो, अमिबॉइड मुवमेंट बाय सिरोपोडिया होतो, तसं मस्कुलार मुवमेंट बाय मसल्स आहेत. ठीक आहे. मग एक्झाम्पल साठी मुवमेंट ऑफ लिम्स. इथे पहा तुम्ही इथे लिम्सची मुवमेंट करतायत. सियर मुवमेंट ऑफ लिम्स. टंग खाण्यासाठी बोलण्यासाठी टंगची मुवमेंट करता. ठीक आहे. त्याच्यानंतर जॉ. ठीक आहे. खाण्यासाठी जॉची मुवमेंट करता, बोलण्यासाठी पण जॉची मुवमेंट करता. हे सगळे मुवमेंट विथ द हेल्प ऑफ मसल्स आहेत. दॅट ऑल मुवमेंट आर बिकॉज ऑफ और विथ द हेल्प ऑफ मसल्स. ठीक आहे. सो these are all types of movement. हे सगळेचे सगळे काय झालेत? मुवमेंटचे प्रकार झालेत. ठीक आहे. आता आपण पुढे पाहूया की मसल्स मुवमेंट मध्ये कसे इन्व्हॉल्व्ह आहेत. त्याच्या पूर्वी एक दुसरं मुवमेंट तुम्हाला ह्युमन बीइंग मध्ये सापडेल, दॅट इज फ्लॅजेलार मुवमेंट. नॉट ओनली इन द ह्युमन बीइंग, ऑल्सो युग्लिना. माहिती तुम्हाला ह्युमन बीइंग मध्ये स्पर्मला फ्लॅजेला असतो आणि युग्लिना मध्ये सुद्धा 2 फ्लॅजेला असतात. इथे युग्लिनाचा फ्लॅजेला तुम्हाला दिसत नसेल, मी तुम्हाला दाखवतो. हा फ्लॅजेला आहे युग्लिनाचा. ठीक आहे. तर हा जो फ्लॅजेला आहे, मग स्पर्म मध्ये प्रेझेंट असलेला फ्लॅजेला आणि युग्लिना आणि स्पॉन्जेस मध्ये प्रेझेंट असलेला फ्लॅजेला, हे सगळेचे सगळे काय करतात? मुवमेंटसाठी मदत करतात. या व्यतिरिक्त आणखीन काय करतील? मेंटेनन्स ऑफ वॉटर करंट. काय आहे? मेंटेनन्स ऑफ वॉटर करंट इन द कॅनल सिस्टीम. हे कोणामध्ये आहे पण स्पेसिफिकली? दिस इज स्पेसिफिकली इन दी स्पॉन्जेस. ठीक आहे. अँड लोकोमोशन इन द प्रोटोझोन. प्रोटोझोन युग्लिना मध्ये फ्लॅजेला जो आहे तो लोकोमोशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. ह्युमन बीइंग मध्ये स्पर्मला असलेला फ्लॅजेला हा स्विमिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे आणि स्पॉन्जेस मध्ये फ्लॅजेला हा वॉटर करंट मेंटेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. हा एक स्पेसिफिक एक्झाम्पल होता. ठीक आहे. चला आपण जाऊया आता ह्युमन मस्कुलार सिस्टीम कडे. आपले मसल्स आपल्यामध्ये मुवमेंट आणि लोकोमोशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, हे ध्यानात ठेवा. जर मसल्स नसते तर आपण लोकोमोशन करू शकलो नसतो, मुवमेंट आपण करू शकलो नसतो. ठीक आहे. मसल्स या ठिकाणी मुवमेंट साठी रिस्पॉन्सिबल आहे. मग आता ही जी मस्कुलार सिस्टम आहे ती कशी आपण आधी पाहूया. तुमच्या समोर जी फिगर दिसते क्लिअरली, या 2 फिगर दिसत आहेत, ए आणि बी. ठीक आहे. या 2 फिगर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. याच्यापैकी ए इट इज अ वेंट्रल व्ह्यू आणि बी जे आहे इट इज अ डॉर्सल व्ह्यू. ठीक आहे. वेंट्रल व्ह्यू मध्ये पण तुम्ही पहा सगळे मसल्स पाहतात आणि डॉर्सल व्ह्यू मध्ये पण तुम्ही पहा सगळ्या प्रकारचे मसल्स पाहतात. एकंदरीत आपली बॉडी मोस्टली मसलनं भरलेली आहे आणि म्हणूनच युअर बॉडी कन्स्टिट्यूट 40 to 55% मसल्स. म्हणजे तुमच्या बॉडी वेटचा जर विचार जर केला, तर 40 ते 50% बॉडी वेट कुणी घेतलंय? तर हे मसल्सनं घेतलेलं आहे. इज इट क्लिअर? ठीक आहे. तर इट इन्क्लुड्स मसल्स आणि मसल्स आर मेसोडर्मल इन ओरिजिन. इथून प्रश्न येऊ शकतो. ह्युमन मस्कुलर सिस्टीम मध्ये काय असतात? तर मसल्स. आणि प्रश्न कुठून येऊ शकतो? मसल्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम. तर मसल्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम द मेसोडर्म. कुठून ओरिजिनेट झालेत? मेसोडर्म पासून मसल्स ओरिजिनेट झालेत. ठीक आहे. मसल्स काय करतो? इथं फंक्शन्स दिलेत पहा. इथं तुमच्यासमोर फंक्शन्स दिलेत पहा. मसल्स हॅव एक्सायटेबिलिटी. याच्यामध्ये एक्सायटेशन असतं. कॉन्ट्रॅक्टॅबिलिटी, कॉन्ट्रॅक्शन करू शकतो.
एक्सटेन्सिबिलिटी म्हणजे रिलॅक्सेशन करू शकतो, अँड इलास्टिसिटी. दीज आर ऑल प्रॉपर्टीज. फंक्शन म्हणजे तिथं काय झाले हे सगळे मसल्सचे प्रॉपर्टीज झाले. काय काय आहेत? वन इज द एक्साइटेबिलिटी, एक्साइटेशन साठी रिस्पॉन्सिबल, कॉन्ट्रॅक्टाबिलिटी, कॉन्ट्रॅक्शन साठी रिस्पॉन्सिबल, एक्सटेन्सिबिलिटी, एक्सटेन्शन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल, आणि इलास्टिसिटी म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींसाठी मसल्स जे आहेत ते काय आहेत? रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, मग लोकेशनच्या बेसिसवरती, ऑन द बेसिस ऑफ लोकेशन देयर आर व्हेरियस टाइप ऑफ मसल्स. लोकेशनच्या बेसिसवरती मसल्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही हे मसल्सचे टाइप्स सगळे टिश्यूचं स्टडी करत असताना पाहिलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल चांगल्या पद्धतीने. जेव्हा आपण टाइप ऑफ टिश्यू पाहिलं तर त्याच वेळेस म्हणजे आपण टिश्यू सिस्टम जेव्हा बघत होतो तर तेव्हा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन एनिमल्स मध्ये, तर तेव्हा आपण मसल्सचे टाइप पाहिले, पण तरी सुद्धा आता इन शॉर्ट आपण हे टाइप्स या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, मग ऑन द बेसिस ऑफ लोकेशन द मसल्स आर, वन इज द स्केलेटल मसल. ठीक आहे, जे स्पेसिफिकली स्ट्रायटेड असतात आणि व्हॉलंटरी असतात. इथून प्रश्न निघतो, नीट मध्ये इथून प्रश्न येऊ शकतो. स्केलेटल मसल कसे असतात? तर स्केलेटल मसल्स हे स्ट्रायटेड असतात आणि व्हॉलंटरी असतात. म्हणजे त्या मसल्स मध्ये स्ट्रायशन्स असतात. तुम्हाला हे स्ट्रायशन्स आठवत असतील, झेड, आय, एम, ए, एच, सगळ्या प्रकारचे बँड तुम्हाला आठवत असतील. हे वेगवेगळ्या प्रकारचे बँड्स, हेच बँड्स इंटरनली स्ट्रायशन्स फॉर्म करतात. ठीक आहे, मग स्केलेटल मसल्स हे स्ट्रायटल मसल्स आहेत आणि व्हॉलंटरी आहेत. कशा आहेत? व्हॉलंटरी आहेत. पुढे चला, टाइप ऑफ मसल्स मध्ये सेकंड, दॅट इज विसरल मसल्स, जे तुमच्या विसरल ऑर्गन वरती असतात, जे नॉन स्ट्रायटेड असतात. इथून पण प्रश्न येऊ शकतो, विसरल मसल कसे असतात? तर दॅट आर दी नॉन स्ट्रायटेड किंवा दॅट आर दी स्मूथ. स्ट्रायशन्स नसल्या कारणाने दे आर दी स्मूथ. जिथं स्ट्रायशन्स असतात ते रफ असतात, जिथं स्ट्रायशन नसतात ते स्मूथ असतात. कार्डियक मसल्स स्पेसिफिकली प्रेझेंट ऑन दी हार्ट. स्पेसिफिकली कुठे प्रेझेंट आहे? हार्टला. त्याला आपण कार्डियक मसल्स असं म्हणतो. सो दीज आर 3 टाइप ऑफ मसल्स बेस्ड ऑन देअर लोकेशन. स्केलेटल मसल्स स्केलेटल सिस्टम मध्ये असतात, विसरल मसल्स विसरल ऑर्गन बरोबर असतात, आणि कार्डियक मसल्स तुमच्या हार्ट बरोबर म्हणजे कार्डियक सिस्टम बरोबर ते प्रेझेंट असतात. ठीक आहे, चला वन बाय वन पाहूया. स्केलेटल मसल्स सगळे कॅरेक्टर ऑलरेडी बघितलेले आहेत आपण, तरी सुद्धा इन शॉर्ट या ठिकाणी मी सगळे कॅरेक्टर तुमच्या समोर ठेवतोय. ठीक आहे, आता स्केलेटल मसल्स फिगर मध्ये तुम्हाला क्लिअर होत असेल, स्केलेटल बरोबर असतात. ठीक आहे, दॅट आर ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रायटेड मसल्स. त्यांना आपण दुसरं नाव काय देतो? स्ट्रायटेड मसल्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द स्ट्रायशन्स. इथे तुम्ही पहा, इथे तुम्हाला दिसतंय सार्कोलेमा, विच इज ए लेअर ऑफ द सार्कोमेअर. ठीक आहे, इथं तुम्ही सगळे नावं पाहतात, अनआयसोट्रॉपिक, आयसोट्रॉपिक सबस्टन्सेस, त्यानंतर इंटरमिजिएट लाईन, मायोफायब्रिल आणि न्यूक्लियस. तुम्ही या एक एक फायबरचं एक फायबर मध्ये काय काय असतं हे सगळं तुम्ही इथे पाहताय. ठीक आहे, चला पाहूया आपण काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत स्ट्रायटेड मसल्सचे. एक, अटॅच्ड टू द स्केलेटन. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द स्ट्रायटेड मसल्स. सेकंड, स्ट्रायशन्स आर प्रेझेंट. देअर इज प्रेझेन्स ऑफ द स्ट्रायशन्स, हेन्स कॉल्ड एज द स्ट्रायटेड मसल्स. पहा, हे तुम्हाला स्ट्रायशन्स दिसतात इथं, दिस आर द स्ट्रायशन्स, हे सगळे स्ट्रायशन्स आहेत. ठीक आहे, हे सगळे स्ट्रायशन्स आहेत. नंतर दे आर व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे तुमच्या विलनं काम करतात. तुम्हाला पाहिजे असेल काम करतील, तुम्हाला नको असेल काम करणार नाही, म्हणून व्हॉलंटरी. रिच ब्लड सप्लाय, भरपूर प्रमाणामध्ये यांना ब्लड सप्लाय असतो, म्हणजे कन्सिस्ट ब्लड व्हेसल्स. काय आहे याला आपण काय म्हणू शकतो परत? कन्सिस्ट ब्लड व्हेसल्स. ठीक आहे, फटीग मसल्स, दे आर ऑल्सो कॉल्ड एज फटीग मसल्स. ठीक आहे, यांच्यामध्ये स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीद्वारे मुवमेंट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मसल फायबर्स इज मल्टी न्यूक्लिएट. प्रत्येक मसल फायबर हा मल्टी न्यूक्लिएट आहे. कन्सिडर करा, दिस इज ए वन मसल फायबर. कन्सिडर करा, हा एक मसल फायबर आहे. सीएर किती न्यूक्लियस आहे? न्यूक्लियस 1, न्यूक्लियस 2, न्यूक्लियस 3, न्यूक्लियस 4, न्यूक्लियस 5, न्यूक्लियस 6, न्यूक्लियस 7. भरपूर दिसतात. म्हणजे काय आहे? मल्टी न्यूक्लिएट. याला आपण म्हणतो सिन्सिशियम. विच ऑफ द फॉलोइंग आर सिन्सिशियल, असं प्रश्न विचारलं होतं. कसं प्रश्न विचारलं होतं? विच ऑफ द फॉलोइंग आर सिन्सिशियल. जर ऑप्शन मध्ये तुम्हाला फक्त मसल दिलेले असेल तेही स्केलेटल मसल्स, स्केलेटल मसल्स आर सिन्सिशियल. ठीक आहे, परंतु ऑप्शन मध्ये
तुम्हाला ट्रोपोब्लास्टच्या बाबतीत पण दिलं जाऊ शकतं. सायटोट्रोपोब्लास्ट आणि सिन्सिशियल ट्रोपोब्लास्ट आठवत असेल तुम्हाला ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये, तिथे सिन्सिशियल ट्रोपोब्लास्ट सुद्धा सिन्सिशियल आहे. परंतु स्पेसिफिकली या चॅप्टर मध्ये जर प्रश्न विचारला तर एवढंच एक ऑप्शन तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हॅव्हिंग मोर मायटोकॉन्ड्रिया, कारण ऍक्टिव्हिटी भरपूर करायची आहे. ठीक आहे, फॉर मोर ऍक्टिव्हिटी, मोर ऑक्सिजन रिक्वायरमेंट. ऑक्सिजनची रिक्वायरमेंट काय असेल, जास्त असेल. मग ऑक्सिजनची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी काय प्रेझेंट असतं, तुमचं मायटोकॉन्ड्रिया त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. ठीक आहे, सो दीज आर ऑल फीचर्स ऑफ द स्केलेटल मसल्स अटॅच्ड टू द स्केलेटन. ठीक आहे, स्ट्रायशन्स आर प्रेझेंट, दे आर व्हॉलंटरी, दे आर रिच इन द ब्लड सप्लाय. फटिक मसल्स आहेत and muscle fiber are multinuclear, that is syncytium, and more amount of mitochondria are present in the striated muscles. ठीक है, so this is about the striated muscles or the skeletal muscles. Now second one is the visceral muscles. Visceral muscles ला आपण स्मूथ मसल असं म्हणतो because striations are absent. इथं फिगर तुम्ही पाहू शकता, सी आर फिगर. तर स्ट्रायशन्स यांच्यामध्ये absent आहेत. इथून पहा, बॉडी मधून एक विसरल ऑर्गन बाहेर काढलाय, दॅट इज अ स्टमक. इट इज अ विसरल ऑर्गन, म्हणून यावरून समजून जायचं विसरल मसल आहेत. आणि स्टमकचं सेक्शन घेतल्यानंतर इथे तुम्हाला एक मसल्स तुम्हाला इथं काढून दिले पहा झूम फॉर्म मध्ये, आणि परत पुढे आपण त्याच्यातले सेल्स या ठिकाणी झूम फॉर्म मध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला इथे क्लिअर होत असेल विसरल मसल्स काय आहेत. चला त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहूया. फर्स्ट फीचर काय आहे, इन विसरल ऑर्गन्स. हे त्याचं काय झालं, ऑकरन्स. दिस इज इट्स ऑकरन्स. ठीक आहे, पुढे त्याचं स्ट्रक्चर, त्याला नेचर म्हटलं तरी चालेल, पण नेचर मध्ये खाली येतं, तर याचं स्ट्रक्चर आपण स्पेसिफिकली घेऊया. तर देर इज अब्सेन्स ऑफ स्ट्रायशन्स. स्ट्रायटेड मसल्स ज्याला आपण स्केलेटल मसल, तिथे स्ट्रायशन्स प्रेझेंट होते, इथे स्ट्रायशन्स काय ऍब्सेंट आहे. नाउ थर्ड कॅरेक्टरिस्टिक फीचर, इनव्हॉलंटरी, म्हणजे याला तुमच्या कोणत्याही प्रकारच्या विल पॉवरची गरज नाही किंवा तुमच्या ऑर्डरची गरज नाही. स्टमकला पेरिस्टाल्सिस करायचं असेल तर तो तुमच्या ऑर्डरची वाट बघणार नाही, बरोबर. हार्टला पंपिंग ऍक्शन करायचं, तुमच्या ऑर्डरची वाट बघणार नाही. बॉडीच्या रिक्वायरमेंट नुसार तो स्वतःहून काम करेल, ऑटो काम करतो, ऑटो, म्हणून त्याला इनव्हॉलंटरी म्हणतात. पण स्ट्रायटेड म्हणजे तुमचे स्केलेटल मसल्स हे व्हॉलंटरी होते. पुढे दे रिच इन पुअर ब्लड सप्लाय. रिच इन म्हटल्यापेक्षा रिच त्याला चुकीचं होईल, ब्लड सप्लाय पुअर आहे, तिकडे ब्लड सप्लाय रिच होतं, इकडे ब्लड सप्लाय कसं आहे, पुअर आहे. फिफ्थ, तिकडे फटिक होतं, दे आर नॉन फटिक. हे कशा आहेत, नॉन फटिक. पुढे युनिन्यूक्लियर, यांच्या सेल्स मध्ये एकच न्यूक्लियस प्रेझेंट असतो. सी एफ, हा सेल नंबर 1, दिस इज सेल नंबर 2, दिस इज सेल नंबर 4, 3, 5, 6, 7, सगळ्यांमध्ये पहा एकच न्यूक्लियस दिसतोय, सिंगल न्यूक्लियस इज देअर. ठीक आहे, म्हणजे युनिन्यूक्लियर. तिकडे स्ट्रायटेड मसल्स मल्टीन्यूक्लियर होते, हे कसे आहेत, युनिन्यूक्लियर आहे. आणि पुढे नो रिक्वायर्ड मोर अमाउंट ऑफ ऑक्सिजन, हेन्स लेस मायटोकॉन्ड्रिया. यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया कसे आहेत, कमी आहेत. स्ट्रायटेड किंवा स्केलेटल मसल मध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त होते, इथं मायटोकॉन्ड्रिया काय आहेत, कमी आहेत. दिस इज ऑल अबाउट द विसरल मसल्स. नाउ कार्डियाक मसल्स. पुढे कार्डियाक मसल्स फिगर मध्ये क्लिअर होते. तुम्हाला एक ऑर्गन दिसतोय, बरोबर. पहिल्या तुमच्या डोक्यात नाव आलं असेल, काय आहे, हार्ट. या हार्टच्या वॉल मधून हे मसल बाहेर काढले पहा, हे तुम्ही मसल पाहू शकता. आता या मसलचं नेचर पहा. ठीक आहे, त्याचे फीचर पाहिल्यानंतर कळेल. फर्स्ट, फाउंड ओनली इन हार्ट वॉल. कुठे भेटतं, हार्ट वॉल मध्ये. स्ट्रायशन्स आर प्रेझेंट, म्हणून कार्डियाक मसल इज अ टाइप ऑफ स्ट्रायटेड मसल्स. जरा ठेवा, कार्डियाक मसल इज अ टाइप ऑफ स्ट्रायटेड मसल्स बिकॉज प्रेझेन्स ऑफ स्ट्रायशन्स. आपण टाइप्स ओरिजिनच्या बेसिस वरती पाहतोय, म्हणून कार्डियाक मसल सेपरेट घेतलाय. ठीक आहे, तर स्ट्रायशन्स प्रेझेंट आहेत, बट इनव्हॉलंटरी. पहा, टाइप ऑफ स्ट्रायटेड सेपरेट घेण्याचं कारणच हे आहे, स्ट्रायटेड मसल्स व्हॉलंटरी होते, हे इनव्हॉलंटरी आहे. म्हणजे असं म्हटलं तरी चालेल, स्केलेटल मसल्स व्हॉलंटरी होते, हे इनव्हॉलंटरी आहेत. हे सुद्धा तुमच्या विल पॉवर नुसार काम करत नाही, तर हे यांचं स्वतःचं काम करतात, म्हणजे यांना कोणत्याही प्रकारच्या ऑर्डरची गरज नाही. बट रिच इन ब्लड सप्लाय. त्या दोघांना पहा, तिकडे ब्लड सप्लाय
स्ट्रायटेड मसल्स मध्ये होतं, म्हणजे स्केलेटल मसल्स मध्ये, पण स्मूथ मसल्स मध्ये नव्हतं. पण इकडे ब्लड सप्लाय जास्त आहे, नॉन फटिग आहे. पहा, अल्टरनेट कॅरेक्टर भेटतात दोघांचे. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये आपण बघितलं होतं दॅट इज स्मूथ मसल्स मध्ये नॉन फटिग, हे सुद्धा नॉन फटिग आहे. 6वं कॅरेक्टर पहा, इथे पण स्मूथ मसल्सचं कॅरेक्टर भेटतं, युनिन्यूक्लिएट, सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सीआर हा एक सेल आहे, 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 हे एक सेल आहे. प्रत्येकी एक सेल आहे, प्रत्येकामध्ये एकच न्यूक्लियस आहे. पहा, हे एकच न्यूक्लियस आहे, म्हणून युनिन्यूक्लिएट. आणि पुढे यांना काम भरपूर करायचंय, कारण पंपिंग ऍक्शन आहे हार्टची, आणि हार्टच्या पंपिंग ऍक्शन साठी ऑक्सिजन भरपूर लागतं, सॉरी कार्बन डायऑक्साईड, एनर्जी भरपूर लागते, एनर्जी भरपूर लागते म्हणून ऑक्सिजन भरपूर, ऑक्सिजन भरपूर लागते म्हणजे मायटोकॉन्ड्रिया भरपूर असणार आहे. ठीक आहे, म्हणून मोर मायटोकॉन्ड्रिया आर प्रेझेंट इन दिस. ठीक आहे, सगळ्यांना ऍट अ टाइम आपण पाहूया तिन्ही मसल्सला. सीआर तुमच्या समोर आहे, स्क्रीनशॉट घ्या, मी परत रिपीट करणार नाही, कारण ऑलरेडी मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे किंवा याचं डिफरन्स सांगितलेला आहे. चला पुढे. नाउ द स्ट्रक्चर ऑफ स्ट्रायटेड मसल्स. स्ट्रायटेड मसल कसं आहे? सीआर पहा तुमच्या समोर इन शॉर्ट फिगर आहे. ठीक आहे, तुम्ही स्ट्रायटेड मसल घ्या, त्याच्या आतमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ द मसल बंडल, मसलचे बंडल आहे, म्हणजे मसल फायबरचे बंडल आहेत. त्यातून एक बंडल तुम्ही घ्या, एक बंडल घ्या आणि त्याला पहा कसं आहे. प्रत्येकी सेपरेट पाहूया आपण क्लिअरली. चला, स्ट्रायटेड मसलचं स्ट्रक्चर कसं आहे. स्ट्रायटेड मसलचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं, सीआर तुम्हाला इथं दिसतंय स्केलेटल मसल. फिगर लक्षात घेतली म्हणजे सगळं समजून आलं. स्केलेटल मसल दिसते, आपण त्यातलं छोटंसं पार्ट घेतलं म्हणजे इट इज कवर्ड बाय द इपिमायसिन. इपिमायसिन कव्हर झाले, त्याच्या आतमध्ये जे बंडल्स आहेत त्यांना आपण म्हणतो दॅट इज मसल फॅसिकल्स. काय म्हणतो आपण याला? मसल फॅसिकल्स. आणि मसल फॅसिकल हे भरपूर आहेत, 1 2 3 4 5 बंडल तयार झाले इथं बंडल, म्हणून याला आपण म्हणतो फॅसिकल बंडल. दिस इज कॉल्ड एज अ फॅसिकल बंडल. इथे दिसते पहा फॅसिकल बंडल. मग जर फॅसिकल बंडल असेल तर एक याला आपण काय म्हणतो? फॅसाय. एकाला काय म्हणतो आपण? फॅसाय. इथे दिसते पहा तुम्हाला फॅसाय. ठीक आहे, याच्या आतमध्ये एक जो आहे जो फॅसिकल आहे, याला आपण बाहेर काढलं तर दे हॅविंग द सेल्स. त्या सेल्सला आपण म्हणतो मसल फायबर्स. काय आहे? मसल फायबर. म्हणजे मसल्सच्या सेलला आपण काय म्हणतो? मसल फायबर. कारण मसल फायबर असा इलॉंगेट असतो, लाईक दिस. सीआर मसल फायबर असा इलॉंगेट असतो, म्हणजे मस्क्युलर सेल इलॉंगेट असतो, म्हणून त्याला मसल फायबर असं म्हटलं जातं. मसल फायबरच्या म्हणजे मसल सेल्सच्या वरती जो लेअर असतो त्याला आपण म्हणतो सार्कोलेमा. दॅट लेअर इज कॉल्ड एज अ सार्कोलेमा. म्हणजे याचा हा पार्ट जर मी घेतला तर असं दिसेल, हा जो लेअर आहे दिस इज कॉल्ड एज द सार्कोलेमा. ठीक आहे, आणि यांना ब्लड सप्लाय आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. चला पाहूया आता. सार्कोलेमा म्हणजे एका मसल फायबर मध्ये जर गेला तर जो मायन्यूट पार्ट आहे, मायन्यूट इथे दिसतंय पहा तुम्ही, एक मसल फायबर इथे घेतलेले, सार्कोलेमा वरती लेअर पण दिसतोय. त्याच्या आतमध्ये त्याचा सब पार्ट जो असेल, सब फायबर, त्याला आपण मायोफायब्रिल म्हणतो. वी कॉल्ड इट मायोफायब्रिल. स्ट्रक्चर एक्सप्लेन समजून आला असेल तरी सुद्धा पहा. फर्स्ट कॅरेक्टर पहा स्ट्रक्चर मध्ये, स्केलेटल मसल्स इज मेड अप ऑफ मेनी मसल बंडल. स्केलेटल मसल कितीतरी मसल बंडलला तयार झालेत, त्या मसल बंडलला आपण काय नाव देतो? फॅसिकल्स. नीट मध्ये इथून प्रश्न येऊ शकतो. मसल बंडल इज ऑल्सो कॉल्ड ऍज, काय आहे मसल बंडल? मसल बंडल इज ऑल्सो कॉल्ड ऍज दी फॅसिकल्स. ठीक आहे, सेकंड प्रॉपर्टी पहा. सेकंड प्रॉपर्टी काय? फॅसिकल्स आर हेल्ड टुगेदर बाय कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू. कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर कॉल्ड एज दी फेसिया. काय आहे? कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेअर आहे, ज्याला आपण काय म्हणतो? फेसिया. आणि याच्या सहाय्याने हे काय झालेत? कनेक्टेड आहे. ठीक आहे, थर्ड कॅरेक्टरिस्टिक फीचर याचं, इच फॅसिकल कंटेन मेनी मसल फायबर्स. एका फॅसिकल मध्ये कितीतरी मसल फायबर्स आहेत. मेनी मसल फायबर्स इज देअर. इथे तुम्ही पाहू शकता मसल फायबर तुम्हाला दिसतोय. मग एका फॅसिकल मध्ये किंवा एका बंडल मध्ये कितीतरी मसल फायबर्स प्रेझेंट असतात. समजतं इथपर्यंत? क्लिअर? हा, स्ट्रक्चर समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हा जो मसल फायबर आहे, आपण मसल फायबर पर्यंत पोहोचतो. हा जो मसल फायबर आहे, दिस मसल फायबर इज लाईन बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. इथून नीट मध्ये प्रश्न येऊ शकतो, द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ मसल फायबर इज, द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ मसल फायबर इज, ऑप्शन मध्ये असेल, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे काय? सार्कोलेमा.
काय सिलेक्ट करायचं तुम्हाला? सार्कोलेमा. सार्कोलेमा इज ए प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द मसल फायबर. जो काय एन्क्लोज करतो तो सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझम काय आहे? इट इज अन सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर. इट इज ए सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर दैट इज सार्कोप्लाझम. ठीक है. each muscle fiber contain parallelly arranged myofilaments. पहा इथं मायोफायब्रेल्स दिसतात तुम्हाला. each muscle fiber contain parallelly arranged myofilament. यांच्यामध्ये पॅरलली अरेंज्ड मायोफिलामेंट्स आहेत ज्याला आपण मायोफायब्रिल्स म्हणतो. दे हॅव्हिंग पॅरलली अरेंज्ड मायोफिलामेंट. स्ट्रक्चर पूर्ण होते पहा. इथं आपण स्केलेटल मसल मध्ये होतो. स्केलेटल मसल मधून आपण मसल फॅसिकल मध्ये आलो. मसल फॅसिकल मधून आपण मसल फायबर मध्ये आलो आणि मसल फायबर मधून आपण इथे आलोय मायो फायब्रिल्स मध्ये. ठीक आहे. सिरियल महत्वाची आहे. ही सिरियल लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मायोफायब्रिल मध्ये पहा स्ट्रायटेड आहे म्हणजे स्ट्रायशन्स असतील आणि स्ट्रायशन्स जे आहेत ते व्हेरियस बँडचे आहेत. आता आपण त्या स्ट्रायशन्स कडे येतोय. each myofibril has alternate dark and light striations. प्रत्येक मसल फायबर मध्ये किंवा प्रत्येक मायोफायब्रिल मध्ये having alternate dark and light striation. alternate dark and light striation. डार्क स्ट्रायशनला म्हणतात अनआयसोट्रॉपिक और ए बँड. अनआयसो ए आधी आहे म्हणून त्यावरून त्याला ए बँड म्हणतात. अनआयसोट्रॉपिक अँड लाईट स्ट्रायशन आर आयसोट्रॉपिक. लाईट स्ट्रायशन कसे असतात? आयसोट्रॉपिक म्हणून आय बँड. चला पहा ए बँड आणि आय बँड. ए बँड आणि आय बँड दिसते तुम्हाला पहा फिगर मध्ये. इथे दाखवलाय हा एवढा पार्ट. त्यांनी एक सार्कोमेर घेतलाय. पहा हा एवढा एक सार्कोमेर आहे. इथून मी सुरुवात केली. एक पार्ट एक सार्कोमेर आहे. ठीक आहे. या एका सार्कोमेरला इथं आपण काय केलं? झूम केलं. झूम केल्यानंतर तुम्हाला हा इतका पार्ट दिसतोय पहा एवढा. दिस इज द पार्ट. दिस इज द आय बँड. आणि त्याचे पुढचा पार्ट जो आहे त्याला आपण ए बँड म्हणतो. ठीक आहे. ए बँड हा झेड झोन आणि एम लाईन न तयार झाले. हे प्रत्येक लाईन आपण सेपरेटली पाहणार आहोत. ठीक आहे. दोन सार्कोमेर एकमेकाला कनेक्टेड आहेत विथ द हेल्प ऑफ झेड लाईन. दोन सार्कोमेर एकमेकाला कनेक्टेड आहे विथ द हेल्प ऑफ झेड लाईन. ठीक आहे. चला आपण पाहूया. मग प्रत्येक मायोफायब्रिल मध्ये डार्क आणि लाईट स्ट्रायशन्स आहेत. तुम्हाला दिसतंय पहा हे लाईट स्ट्रायशन आणि हे डार्क स्ट्रायशन. ठीक आहे. डार्क स्ट्रायशनला आपण अनआयसोट्रॉपिक म्हणतो दॅट इज ए बँड आणि लाईट स्ट्रायशनला आपण काय म्हणतो? आय बँड. ठीक आहे. दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टू फायब्रस कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. दोन कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीनमुळे अशा प्रकारचं नेचर आहे. ऍक्टिन फिलामेंट अँड मायोसिन फिलामेंट. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ प्रोटीन दॅट इज ऍक्टिन अँड मायोसिन. ऍक्टिन फिलामेंट मध्ये ऍक्टिन असतं. मायोसिन फिलामेंट मध्ये मायोसिन असतं. ठीक आहे. ऍक्टिन फिलामेंट थिन असतं. डिफरन्स घ्या बा. दोघांचा डिफरन्स घ्या. ऍक्टिन फिलामेंट मध्ये ऍक्टिन प्रोटीन असतं. मायोसिन फिलामेंट मध्ये मायोसिन प्रोटीन असतं. ऍक्टिन फिलामेंटचं नेचर थिन आहे. तो थिन असतो आणि मायोसिन फिलामेंट हा थिक असतो. ठीक आहे. हे दोन प्रोटीनेशियस बँड हे दोन प्रोटीनेशियस फिलामेंट जे कॉन्ट्रॅक्टाइल नेचर शो करतात कारण बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ द ऍक्टिन अँड मायोसिन. ऍक्टिन आणि मायोसिन बोथ आर हेल्पफुल फॉर कॉन्ट्रॅक्शन. कशासाठी हेल्पफुल आहे? कॉन्ट्रॅक्शन. म्हणून या फिलामेंटला आपण कॉन्ट्रॅक्टाइल फिलामेंट असं म्हणतो. ठीक आहे. मग हे कॉन्ट्रॅक्शन साठी रिस्पॉन्सिबल असलेले प्रोटीन या ठिकाणी प्रेझेंट असतात. हे इथपर्यंतचं पार्ट झालं जो आपण मायोफायब्रिल मध्ये होतो. आता पुढे जाऊया आपण. त्याचा छोटासा पार्ट घेऊया सार्कोमेरचा. पहा तुमच्या समोर झूमिंग केलेली फिगर आहे सार्कोमेरची. आता याच्यामध्ये या काय कंटेन करतं? काय कन्सिस्ट करतं? आय बँड. आय बँड हे दिसतात तुम्हाला. हे बँड आय बँड. दिस आर द आय बँड. ठीक आहे. विच कंटेन द ऍक्टिन. इथून प्रश्न तयार होईल नीटचं. विच बँड कंटेन द ऍक्टिन. तर आय बँड कंटेन द ऍक्टिन. पुढे आहे ए बँड. ठीक आहे. ए बँड. आता ए बँड हा पूर्ण पार्ट आहे पहा इथपासून इथपर्यंत. इथपासून इथपर्यंतचा हा पूर्ण पार्ट आहे. याला आपण काय म्हणतो? ए बँड. मग ए बँड काय कन्सिस्ट करतं? ऍक्टिन आणि मायोसिन दोन्ही पण कन्सिस्ट करतो.
सियर मग ऍक्टिन साठी हा पार्ट प्रेझेंट आहे आणि मायोसिन साठी हा पार्ट प्रेझेंट आहे. मग ऍक्टिन आणि मायोसिन दोन्ही पार्ट कन्सिस्ट करतो. ठीक आहे, इथून प्रश्न तयार होऊ शकतं नीटचं. ए बँड कंटेन्स काय कंटेन करतं? ऍक्टिन आणि मायोसिन दोन्ही पण काय करतं ते कंटेन करतं. दे आर अरेंज्ड पॅरलल टू इच अदर. हे कसे अरेंज आहेत? पॅरलल. पहा इथे हा तुम्हाला आय बँड दिसतोय, तर इथे तुम्हाला हा ए बँड दिसतोय, परत हा आय बँड दिसतोय, परत हा ए बँड दिसतोय. अल्टरनेटली प्रेझेंट आहे पॅरलली. सॉरी अल्टरनेट नाही, पॅरलली ते काय आहेत? अरेंज आहेत. ठीक आहे. ए बँड आता सेपरेट आपण ए बँड कडे येऊ. सी ए बँड बियर्स ए लाइटर मिडल रिजन कॉल्ड एज एच बँड. पहा इथं लाइटर मिडल रिजन आहे, इथे दाखवले पहा एच झोन, लाइटर मिडल झोन आहे हा. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज एच बँड. इट इज फॉर्म्ड ओनली मायोसिन. पहा आय बँड फक्त ऍक्टिनचा होता आणि एच बँड हा कशाचा आहे? मायोसिनचा. धारा ठेवा, आय बँड हा फक्त ऍक्टिनचा होता आणि एच हा कशाचा आहे? फक्त मायोसिनचा आहे. मध्ये असलेलं तसं ए बँड दोघांचं पण आहे, पण एच बँड जो आहे तो कशाचा आहे? मायोसिनचा. ए थिन डार्क लाईन, पहा दोघांमध्ये डार्क लाईन आहे. इथं एच झोन आलाय, ही डार्क लाईन गेली पहा इथं. ए थिन डार्क लाईन दॅट इज एम लाईन रन्स थ्रू द सेंटर ऑफ एच झोन. एच झोनच्या सेंटर मधून काय होतं? तुमच्या एम लाईन रन होतात. इथून प्रश्न तयार होईल, एच झोन मधून कोणती डार्क लाईन रन होते? एच झोन मधून कोणती डार्क लाईन रन होते? तर एच झोन मधून काय होतं? एम ही डार्क लाईन काय होते? रन होते. I band is bisected by a dense dark band called as a Z line. पहा सी ही आय बँड झाली, ही पण आय बँड झाली, दोन्ही एकमेकाला कनेक्टेड झाली. पहा इथं बोथ आर कनेक्टेड बाय धिस झेड टाइप ऑफ स्ट्रक्चर विच इज वी कॉल्ड झेड लाईन. याला आपण काय म्हणतो? झेड लाईन. इथे दाखवलंय पहा झेड लाईन. आय बँड इज बायसेक्टेड म्हणजे आय बँड सेपरेट होणे, बायसेक्टेड बाय ए डेन्स डार्क बँड कॉल्ड एज झेड लाईन. डेन्स डार्क बँड आहे त्याला काय म्हणतो आपण? झेड लाईन. रिजन बिटवीन टू झेड लाईन इज कॉल्ड एज सार्कोमेर. दोन झेड लाईन मधला जो रिजन असेल त्याला आपण म्हणतो सार्कोमेर. दिस इज द रिजन, हाच तो रिजन आहे झेड लाईनचा. तो काय करतो? दोन सार्कोमेरला कनेक्ट करतो. दिस रिजन कनेक्ट द टू सार्कोमेर. म्हणजे इकडे गेलेला तो पहिला सार्कोमेर असेल, तर इकडे आलेला हा दुसरा सार्कोमेर असेल. दोन सार्कोमेरला कनेक्ट करणारा हा जो बँड आहे किंवा ही जी लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज ए सार्कोमेर. ठीक आहे. रिजन बिटवीन द टू झेड लाईन, रिजन बिटवीन द टू झेड लाईन कॉल्ड एज अ सार्कोमेर. सार्कोमेर आर, पहा आता इथं आलो आपण, यावरती प्रश्न विचारलं होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ मसल. असा प्रश्न विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज ए स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ मसल. तर सार्कोमेर इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मसल. ध्यानात राहील, सार्कोमेर इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मसल. म्हणजे हेच ते सार्कोमेर आहे जे काय करतात? स्लाइडिंग मुवमेंट करतात. हेच सार्कोमेर आहे ते काय करतात? स्लाइडिंग मुवमेंट. ही हा मसल म्हणजे हा एक आहे आणि हा दुसरा, हा एकमेकावरती स्लाइडिंग करतात. इकडे हा इकडे वळेल, हा इकडे जाईल, मग परत हा इकडे येईल, हा इकडे जाईल. स्लाइडिंग मुवमेंट आपण ज्याला म्हणतो. आणि यांच्या स्लाइडिंग मुवमेंटद्वारे आपले मसल्स कार्य करतात, काम करतात आणि त्याच्यामुळे आपलं लोकोमोशन पॉसिबल होतं किंवा आपण मुवमेंट करू शकतो. ठीक आहे. तर सार्कोमेर आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मसल्स. सार्कोमेर जे आहे ते मसल्सचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसतंय पहा सेम ऍज इट इज. नाव आता याच्यामध्ये प्रेझेंट असलेले प्रोटीन्स दॅट इज वी कॉल दी कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स. दोन आहेत, ऍक्टिन आणि मायोसिन. मला वाटतं यावरती मी याआधी पण डिस्कशन केले तुमच्या बरोबर, ऍक्टिन आणि मायोसिन प्रोटीन वरती. इन शॉर्ट वन बाय वन पाहूया चला. ऍक्टिन An actin filament is made up of two filamentous actin which form double helix. एक actin filament दोन filamentous actin पासून तयार झालाय जो दोन हेलिक्सचा आहे. इथे दिसतंय तुम्हाला पहा दोन हेलिक्स दिसतात. ठीक आहे. देन F actin is a polymer. F that is filamentous actin is a polymer of monomeric globular proteins. पहा F actin जो आहे तो कशापासून तयार झालाय? मोनोमेरिक ग्लोबुलार प्रोटीन पासून तयार झाले. ग्लोबुलार प्रोटीन मध्ये आपण आतापर्यंत बघितले नव्हतं पण इथे येईल. मग काय होईल? तुमचा जो एफ फिलामेंट आहे, एफ ऍक्टिन आहे, तो कशापासून तयार झालाय? दॅट इज ग्लोबुलार ऍक्टिन प्रोटीन्स.
ऍक्टिन कंटेन्स 2 other proteins. ऍक्टिन मध्ये दोन वेगवेगळे प्रोटीन्स आहेत. वन इज ट्रोपोमायझॉन, एक जो आहे तो ट्रोपोमायझॉन आणि दुसरा आहे ट्रोपोनिन. वन इज ट्रोपोमायझॉन आणि सेकंड वन इज ट्रोपोमिन. हे दोन प्रोटीन आहेत कोणाचे? ऍक्टिनचे. ध्यानात राहील. There are two type of proteins of the actin. One is the tropomyosin and the another one is troponin. ठीक आहे, हे दोन प्रोटीन्स आहेत ऍक्टिनचे. सॉरी, नाउ द मायोसिन. मायोसिन इथे तुम्हाला फिगर मध्ये दिसते पहा. प्रत्येक वेळेस फिगर पण काय करा, ऑब्झर्व करत चला. तुम्हाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी फिगर समोर दिले पहा. मायोसिन मॉलिक्यूल दिसते इथे तुम्हाला. तर मायोसिन, each myosin filament is a polymer of many monomeric protein called as the meromyosin. याच्या आधीची कंडिशन वेगळी होती. याच्या आधीची कंडिशन वेगळी होती. काय होती ती? इकडे जे होते ते ट्रोपोमायोसिन आणि ट्रोपोनिन होतं, हे दोन प्रोटीन. आणि इथं काय आहे? मेरोमायोसिन आहे. ठीक आहे. ए मेरोमायोसिन हॅज टू पार्ट. मेरोमायोसिनचे दोन पार्ट आहेत. एक हेवी मेरोमायोसिन, एक काय आहे? हेवी मेरोमायोसिन, दॅट इज कॉल्ड एज HMM. शॉर्ट फॉर्म ध्यानात ठेवत चला. हेवी मेरोमायोसिन और क्रॉस आर्म, इथं दिसतंय तुम्हाला पहा. हेवी मेरोमायोसिन किंवा क्रॉस आर्म, यामध्ये काय येतं? ग्लोबुलर हेड प्लस शॉर्ट आर्म. ग्लोबुलर हेड येईल आणि शॉर्ट आर्म येईल. ठीक आहे. इट प्रोजेक्ट आउटवर्ड, जे बाहेरच्या दिशेने येतं आणि याला आपण म्हणतो काय? दॅट इज अन मेरोमायोसिन. ठीक आहे. पुढे लाईट मेरोमायोसिन, एक झालं हेवी मेरोमायोसिन, दुसरं लाईट मेरोमायोसिन. लाईट मेरोमायोसिनला आपण LMM म्हणतो, दॅट इज टेल. हेड हेवी मेरोमायोसिन, टेल लाईट मेरोमायोसिन. दोन पार्ट आहेत मेरोमायोसिनचे. दोन्ही पार्ट मी तुम्हाला इथे सांगितले. The globular head is an active ATPase enzyme. Globular head ला कोणता एन्झाइम आहे? There is presence of active ATPase enzyme. It has a binding site for ATP and active sites for actin. आणि म्हणूनच जास्तीत जास्त ATP एनर्जी इथं वापर करण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द मसल्स. ठीक आहे. आता मसल कॉन्ट्रॅक्शनचं मेकॅनिझम कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. आणि हे जे मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन आहे ते आपण काय करणार आहोत? नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेलच. काही प्रॉब्लेम जर असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू शकता. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.